नमस्कार. 7 एप्रिल 2026 आजचा दिवस अनेक महत्त्वाच्या घडामोडींनी भरलेला आहे. चला तर मग आजच्या सर्वात मोठ्या बातम्या नेमक्या काय आहेत आणि त्या आपल्यासाठी का महत्त्वाच्या आहेत हे समजून घेऊया. तर मग आज भारतात नेमकं असं काय घडलं जे आपल्याला माहीत असायलाच हवं? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. चला एक एक करून दिवसाच्या मुख्य घडामोडी सविस्तरपणे पाहूया. चला, दिवसाची सुरुवात एका खूप मोठ्या आणि प्रतिष्ठित सन्मानाने करूया. हा सन्मान आहे कृषी क्षेत्राशी संबंधित. तेच क्षेत्र जे आपल्या देशाच्या अन्न सुरक्षेचा आधारस्तंभ आहे. पाहूया हा मोठा पुरस्कार नक्की कोणाला मिळाला आहे. तर 2024-25 सालचा अत्यंत प्रतिष्ठित असा MS स्वामीनाथन पुरस्कार जाहीर झाला आहे आणि तो मिळाला आहे डॉक्टर C श्रीनिवास राव यांना. आपल्याला माहितीच आहे डॉक्टर स्वामीनाथन हे भारताच्या हरित क्रांतीचे जनक. त्यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार कृषी शास्त्रज्ञांनी देशाच्या अन्न सुरक्षेसाठी जे अतुलनीय काम केले त्याचा गौरव करतो. मग डॉक्टर राव यांनाच हा सन्मान का मिळाला? त्यांचं काम खरंच खूप मोठं आहे. त्यांनी फक्त डिझेलची बचत करणाऱ्या तंत्रज्ञानाचा प्रसार केला नाही, तर विचार करा, तब्बल 637 जिल्ह्यांसाठी कृषी आपत्कालीन योजना तयार करण्याचं नेतृत्व त्यांनी केलं. हे त्यांचं योगदान खूपच व्यापक आहे आणि म्हणूनच आज त्याचा गौरव होतोय. चला आता पुढच्या बातमीकडे वळूया. ही बातमी तंत्रज्ञान आणि महिला सक्षमीकरण यांना खूप सुंदरपणे एकत्र जोडते. ही एक अशी राष्ट्रीय योजना आहे जी खऱ्या अर्थाने ग्रामीण भारतात बदल घडवून आणत आहे. तर ही नमो ड्रोन दीदी योजना आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर 30 नोव्हेंबर 2023 रोजी ही योजना सुरू झाली. या योजनेतून गावागावातल्या महिलांना ड्रोन पायलट बनण्याचं प्रशिक्षण दिलं जाते. मग या ड्रोन दीदी शेतामध्ये खतं आणि कीटकनाशकांची फवारणी करतात. यामुळे काय होतंय तर ग्रामीण उत्पन्न वाढतंय आणि शेतीही आधुनिक होत आहे. आणि असं नाहीये की ही योजना फक्त कागदावर आहे. ती देशभर वेगाने स्वीकारली जाते. जर आपण आकडे पाहिले तर ड्रोन पायलट प्रशिक्षणात कर्नाटक एकदम टॉपवर आहे. त्याच्यानंतर नंबर लागतो उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशचा. म्हणजे यावरून आपल्याला स्पष्ट दिसतंय की ही योजना किती लोकप्रिय होतीये आणि तिचा विस्तार किती मोठा आहे. तर ह्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? ही योजना फक्त तंत्रज्ञानाबद्दल नाहीये. ही योजना ग्रामीण महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मजबूत करत आहे. त्यांना थेट कृषी तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी आणत आहे. आणि हेच या योजनेचं खरं यश आहे. आता आपण एका मोठ्या प्रशासकीय निर्णयाकडे वळूया. ही बातमी दक्षिण भारतातल्या एका राज्याच्या भविष्यासाठी खूप खूप महत्त्वाची आहे. आंध्र प्रदेशासाठी आज एक ऐतिहासिक निर्णय झालाय. आपल्याला आठवत असेल 2014 मध्ये राज्याचं विभाजन झालं आणि तेव्हापासून राजधानी कोणती यावर एक प्रकारची अनिश्चितता होती, एक वाद सुरू होता. तो आता संपलाय. अनेक वर्षांच्या गोंधळानंतर लोकसभेने आता अधिकृतपणे अमरावतीलाच राज्याची एकमेव आणि कायमस्वरूपी राजधानी म्हणून शिक्कामोर्तब केलं आहे. ह्या घोषणेचा सरळ परिणाम म्हणजे राज्याच्या प्रशासनाला एक स्थिरता मिळालीय. वर्षानुवर्षे जो गोंधळ सुरू होता त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. अमरावतीला अधिकृत दर्जा मिळाल्याने राज्याच्या विकासाला आता एक निश्चित दिशा मिळेल. चला आता आपण आरोग्याच्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. आज एक आंतरराष्ट्रीय दिवस आहे आणि त्याला जोडूनच आपल्या एका राज्याने एक खूप चांगली आरोग्य मोहीम सुरू केली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया. हो, तर आज 7 एप्रिल आहे, म्हणजेच जागतिक आरोग्य दिन. 2026 सालची जी संकल्पना आहे ती आहे आरोग्यासाठी एकत्र, विज्ञानाच्या पाठीशी उभे राहा. हा दिवस जगभरातल्या आरोग्यविषयक समस्यांवर आपलं लक्ष वेधण्यासाठी साजरा केला जातो. पण मग प्रश्न असा येतो की ही जागतिक संकल्पना आपल्या देशात अगदी गाव पातळीवर कशी प्रत्यक्षात आणली जात आहे? चला याचं एक उत्तम उदाहरण पाहूया. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राने सुरू केलेली माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही मोहीम. ह्या मोहिमेची उद्दिष्ट थेट जागतिक आरोग्य दिनाच्या ध्येयांशी जुळतात. यातून प्रत्येक गाव रोगमुक्त आणि आरोग्यदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवण्यावर भर दिला जातोय, जिथे नियमित आरोग्य तपासणी होईल, माता आणि बालारोग्याला प्राधान्य मिळेल आणि 30 वर्षांपुढील प्रत्येकाची तपासणी होईल. आणि आता दिवसाच्या शेवटी काही इतर महत्त्वाच्या पण थोडक्यात सांगता येतील अशा बातम्यांवर एक जलद नजर टाकूया. संरक्षण क्षेत्रातून एक मोठी बातमी आहे. भारताची तिसरी अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी INS अरिधमन आता नौदलात दाखल झाली आहे.
याचा सरळ अर्थ असा की भारताची समुद्राखालून अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता प्रचंड वाढली आहे. यामुळे देशाची सामरिक ताकद आणखी मजबूत झाली आहे. आणि एक रंजक बातमी, प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांना 2027च्या जनगणनेचे ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलंय. म्हणजे आता ते आपल्या अद्भुत कलेतून लोकांना जनगणनेत सहभागी होण्यासाठी प्रेरित करणार आहेत. एक अनोखा उपक्रम आहे हा. तर आज आपण पाहिलं तंत्रज्ञान कसं शेतकरी आणि महिलांना सक्षम करतंय. प्रशासकीय निर्णयाने एका राज्याचं भविष्य कसं निश्चित होतंय. पण आता जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. आजच्या या सगळ्या घडामोडींमध्ये कोणत्या बातमीचा प्रभाव सर्वात जास्त काळ टिकेल? ड्रोन दीदींचा, अमरावतीच्या घोषणेचा की आणखी कशाचा? यावर नक्कीच विचार करायला हवा.